हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण 13वा अध्याय पाहणार आहोत ज्याचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. तर नावाविषयी आपण काही जास्त आता सांगत नाही, कारण आपण पुढे ते बघणारच आहोत त्याचा अर्थ काय आहे. हम्म. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांचितिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपण आपला 13वा अध्याय पाहणार आहोत. तर त्याच्या आधी आहे ना, आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू की ज्यांनी ना सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली. त्यांचे आशीर्वाद घेऊया. हे बघा इथे कृष्ण कृपा मूर्ती भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. मग रामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. आणि अन्वया माताजी ज्यांनी आम्हाला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. ही आमची मराठीची पूर्ण टीम, ज्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते उपक्रम, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण इथे वेळेत येते, तुम्हाला पण सादर प्रणाम. तर हा इथे हे आपण आहे ना मगाशी माताजी एकच मिनिट नरसिंह घ्या ते. तर इथे ना नरसिंह देव दाखवलेत बघा. तर हे म्हणजे आपल्यावरची सगळी संकट दूर करणारे आहेत. तर तुम्हाला जेव्हा कधीही भीती वाटेल, असुरक्षित वाटेल, तेव्हा ना तुम्ही युट्यूबवर वगैरे पण पाहू शकता. नरसिंह कवच स्तोत्र त्याचं पठन करू शकता. नरसिंह प्रणाम मंत्र आहे. माताजी वाटल्यास ग्रुपवर पण पाठवतील. तर तुम्ही जर का नरसिंहांच्या चरणाचा आश्रय घेतलात ना, तर तुम्हाला संकटातनं संरक्षण मिळेल आणि एक मनात जी भीती असते ना, ते ती दूर होईल. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आहे ना, आपण आता भक्ती योग काल काय बघितलं तुम्ही. तर हा जो भक्ती योग आहे ना, हा आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे. तर ह्यासाठीच मनुष्य जीवन मिळत असतं आपल्याला. मग आपण बघितलं की इथे ह्या अध्यायात पाहिलं ना, कृष्ण ऍडजस्ट करतायत. म्हणजे त्यांना किती वाटतं की आपण त्यांच्याकडे जावं. तुला हे नाही जमत तर ते कर, ते नाही जमत तर ते कर, असं. म्हणजे भक्तीतले पहिल्या प्रगतीचे टप्पे आपण आपली 4 नियामक तत्व बघतो वगैरे. मग तुम्हाला तेही नाही शुद्ध भक्ती, ज्याला प्रेमा भक्ती म्हणतात. ती नाही जमत तर मग 4 भक्तीच्या नियमांचं पालन कर.
मग त्याच्यानंतर आहे ना तीही नाही जमत तर कृष्ण काय सांगतात, माझ्यासाठी कर्म कर. तेही नाही जमत, समाजासाठी करा. आता असं बघितलं ना की काहीतरी करा, पण तुम्ही कृष्णांशी जोडून घ्या. आणि नंतर ना कृष्णाला प्रिय असलेले गुण पाहिले तुम्ही काल. जे कधीतरी वाचत चला त्या म्हणजे आपल्याला वाटतं ना की काय कृष्णांना प्रिय असेल. त्या प्रत्येक श्लोकामध्ये कृष्णाने प्रिय हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ते कृष्णांना किती प्रिय असेल बघा. हं. तर आपण अवश्य प्रयत्न करायला हवं, की ते गुण आपल्यामध्ये यावेत. हं. अ, चालेल. मग त्याची पुढची आणि तो आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं, भक्ती योग हा. मग आता कसं झालंय, अर्जुनाच्या मनातले संशयही दूर झालेत सगळे. हां. आणि जर का जीवनाचं ध्येय भक्तियोग आहे, तर आता आपण पाहिलं, की पहिले 6 अध्याय सांगा जरा मला पहिले 6 अध्याय आपल्याला काय सांगतात? लिहिलंय बघा समोर. पण ठीक आहे. पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाचे आहेत. हां. मग त्याच्यानंतर आहे ना, मधले 6 भक्तियोगाचे आणि शेवटचे 6 हे ज्ञानयोगाचे आहेत. मग आता हा भक्तियोग हा जपून मध्ये ठेवलेला आहे. आपण एखादी जसं मोती असतात ना बघा, मोत्याची माळ करतो आणि जे डायमंड, खडे वगैरे असतात त्याचं पेंडंट करून घेतो. जे महत्वाचं आहे, अनमोल आहे त्याला किंवा आपण खडा अंगठीमध्ये मधी घालतो. तर तसा हा भक्तियोग हा मध्ये आहे. जपून व्यवस्थित ठेवलाय. मग आता अर्जुनाचे मोह पण संपलेले आहेत सगळे. म्हणजे त्याची जी 5 दुःखाची कारणं होती, त्याचं सगळं शंका संपलेल्या आहेत. भक्ती योग पण झालेला आहे. मग कृष्ण ज्ञान योग का देतायत? तर ना हा अत्यंत महत्वाचा असा आहे. हा जो हे ज्ञान असल्याशिवाय तुमची भक्ती सुरक्षित राहणार नाही. जर का तुम्ही भक्ती योगामध्ये आहात, तर ती भक्ती सुरक्षित राहण्यासाठी म्हणजे कसं असतं, आपण सापशिडी खेळतो बघा आणि साधारण 98-97 वर एक मोठा हे असतो, साप. तिथे आलो की आपण 4-5 वर येऊन पोहोचतो. सापाने त्या गिळलं तर. तशी ही एक माया असते. त्या मायेविषयी आपल्याला ज्ञान नसेल ना, तर ती आपलं सगळं हरण करून घेऊ शकते. हां, त्यामुळे जरी भक्तीमध्ये असलात, तरीही हे आता 6 अध्याय हे ज्ञानयोगातले आहेत. ही तुमची भक्ती सुरक्षित राहण्यासाठी खूप गरजेचे आहेत. आणि जर का तुम्ही ध्यान योगाच्या मार्गावर असाल, तर म्हणजे ना पतन होतं. ध्यान योगामध्ये कसं असतं, तुमचं तुमच्या मनावर कंट्रोल असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण स्वतःच बघितलेलं आहे ध्यान योगामध्ये, हो की नाही? मग ते कंट्रोल जे आहे ना, ते अ, तुमच्या म्हणजे इंद्रियांच्या इच्छा ह्या तुमच्या तुमच्या कंट्रोलमध्ये असाव्या लागतात. नाहीतर पतन कसं होतं म्हणजे विश्वामित्रांचं आपण इथे उदाहरण पाहूया. होते तर खूप उच्च स्तराचे योगी. पण पहिल्यांदा 3 वेळा पतन झालं. पहिल्यांदा राजा त्रिशंकू काय म्हणाले, "मला स्वर्गामध्ये जाण्याची शिडी बांधून दे." हं. मग ते करण्यामध्ये तपोबल गेलं. दुसऱ्यांदा मेनका आली. हां, मेनकेमध्ये आसक्त झाले आणि त्यामध्ये तपोबल गेलं. हां, मग त्यातनं पुन्हा बाहेर पडले, पुन्हा आपल्या योगमार्गावर आले, तर रंभेला पाठवलं. तेव्हा तिच्यामध्ये आसक्त नाही झाले, पण क्रोधात आले आणि त्या क्रोधामुळे तिसऱ्यांदा तपोबल गेलं. तर हे का होतं सांगा? तर त्या असं होऊ नये आपलं अधःपतन म्हणून आपल्याला ज्ञानयोगची पूर्ण माहिती पाहिजे. तर जर का हे योग मार्गावर जे असतात, त्यांचं अधःपतन थांबू शकतो. त्यामुळे भक्ती योगात असाल तरीही हा खूप महत्वाचा आहे आणि ध्यान मार्ग तुम्ही त्या मार्गावर चालत असाल, तरी सुद्धा खूप महत्वाचे असे हे भक्ती ज्ञानयोगाचे अध्याय आहेत. म्हणजे ते माहीत असलं म्हणजे आता आपल्याला काही एरिया माहीत असतात बघा शहरांचे वगैरे, की जिथे चोरांचा सुळसुळाट आहे. मग आपण तशा ठिकाणाहून जाताना आपलं पर्स, वॉलेट हे जरा जपूनच व्यवस्थित ठेवतो आणि चेक करत असतो, आहे ना? म्हणजे आपण स्वतःच जरा तिथे चौकस राहतो. तसा ही माया आहे ना, ही तुमचं सगळं हरण करू शकते. की नाही जे भक्तियोगात असतात त्यांना ते कृष्णाशी जोडलेले असतात.
पण तरी सुद्धा ते आहे ते टिकून राहण्यासाठी आणि जे ध्यान योगामध्ये आहेत त्यांना ती ना वेगवेगळ्या प्रकारे स्वतःमध्ये गुंतवून कशात तरी म्हणजे सिद्धी वगैरे हे सुद्धा मायेचे हे असतात. जर का योगी त्यामध्ये गुंतला तर सिद्धी मिळतील त्याला, नाही असं नाही. पण जे जीवनाचं अंतिम ध्येय आहे, की आत्म्याला ह्या जन्म-मृत्यूच्या चक्करमधून मुक्त करणं. आत्म्याला एकच गंतव्यस्थान माहीत आहे, ते म्हणजे भगवंतांचं धाम. बाकी त्याला काही माहीत नाही. पण त्याच्यापासून तो योगी दूर होतो. त्यामुळे ह्या सिद्धी काय, कुठल्याही स्वरूपात माया तुम्हाला स्वतःमध्ये गुंतवून ठेवते. जर का ज्ञानात स्थित असाल, तर भगवंतांशी घट्ट जोडलेले राहाल. त्यामुळे हे ज्ञानयोगाचे पुढचे 6 अध्याय महत्वाचे आहेत. हां, वाचा माताजी आता हे. हरे कृष्ण. जर भक्ती ही अंतिम परिणती असेल तर शेवटच्या अध्यायात ज्ञान का मांडले आहे? खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. पहिले 6 अध्याय कर्माद्वारे भक्ती कशी करायची यावर चर्चा करतात. शेवटचे 6 अध्याय ज्ञानाद्वारे भक्ती कशी करायची याचे वर्णन करतात. मधल्या 6 अध्याय तर भक्तीची चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले आहे की जे त्यांच्या भक्तिमय सेवेत संलग्न होतात त्यांचा ते जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला अनासक्त करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान देतात. या ज्ञानाचा उपयोग भौतिक मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाची जोडून घेण्यासाठी होतो. त्यामुळे या ज्ञानाची जोड जेव्हा भक्तीला मिळते तेव्हा शीघ्र प्रगती होते. हरे कृष्ण. हां, त्यामुळे ह्या ज्ञानाची जोड ही मिळालीच पाहिजे भक्तीला. हां. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर आता आजच्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. अर्जुन इथे 6 प्रश्न विचारणार आहे. त्याची उत्तरं कृष्णाने दिलेली आहेत. क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ कोण? हं. मग ज्ञान कशाला म्हणतात? हे आपण बघणार आहे. कृष्णाने काय सांगितलंय, की ज्ञान काय आहे? मग त्या ज्ञानाचं ध्येय काय आहे? हं. प्रकृती, पुरुष ह्यांच्या संयोगातून इथे कसं म्हणजे ते प्रश्न आपल्याला पडतात ना, ही निर्माण का केलं कृष्णाने वगैरे? माझ्याच वाटणीला असं का आलं? हे सगळ्याची उत्तर आहेत. हा अध्याय मोठा गहिरा अध्याय आहे हा. आपण थोडा लक्ष देऊन शिकावा लागतो. आणि त्याच्यानंतर ना कृष्णाने ज्ञानाच्या दृष्टीने ज्ञानचक्षु जे दुसऱ्या अध्यायापासून कृष्ण सांगतायत, की ती ज्ञानाच्या दृष्टीने बघत नाहीयेस. ते अर्जुनाला सांगतात ना, तू ज्ञानाच्या दृष्टीने बघत नाहीस म्हणून तू दुःखी आहेस वगैरे. तर हे ज्ञानाची दृष्टी त्याबद्दल कृष्णाने सांगितलेली आहे. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान तथा ज्ञेय याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. हरे कृष्ण. हां, इथे ना त्यानेच विचारलंय, की मला ह्या शब्दात क्षेत्र, क्षेत्रज्ञ, पुरुष, प्रकृती आणि ज्ञान हे काय आहे? ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं त्या ध्येय पण काय असायला हवं? ते मला जाणून घ्यायचंय. हां. तर कृष्ण की नाही त्याला सांगायला सुरू करतात. क्षेत्र म्हणजे काय सांगा? तर आपलं जे शरीर आहे ना, शरीर ह्याला क्षेत्र म्हटलेलं आहे. हं. क्षेत्रज्ञ कोण असतं? तर 2 क्षेत्रज्ञ असतात प्रत्येक क्षेत्राला. एक आपला आत्मा. हं. अ, जो माझा आत्मा आहे, हा माझ्या शरीराचा क्षेत्रज्ञ आहे. आणि एक असतो, जो परम क्षेत्रज्ञ आहे. परम का म्हटलंय? तर तो सगळ्यांचा इथे जे म्हणून सजीव आहेत, त्या सगळ्यांचा क्षेत्रज्ञ आहे. त्यांचा आत्मा एक आणि अजून एक परम क्षेत्रज्ञ असतो. परमात्मा रूपाने कृष्ण असतात. आहेत की नाही आपल्या हृदयात आत्म्याच्या शेजारी परमात्मा रूपात. तसे ते प्रत्येकाचे असतात. त्यामुळे इथे क्षेत्रज्ञ कोण आहेत? आत्मा आणि परमात्मा. असे 2 परमात्मा हे परम क्षेत्रज्ञ आहेत. आपला जो आत्मा असतो ना, तो फक्त तुमच्या शरीराविषयी जाणत असतो किंवा तो त्याच्याशी जोडलेला असतो. बाकी ज्याचं काय होतंय वगैरे हे तो जाणू नाही शकत. पण भगवंतांना परम क्षेत्रज्ञ का म्हटलंय? तर ते आहेत ना, ते इथे जे चराचरात सजीव आहेत, त्या सगळ्यांविषयीचं त्यांना त्यांच्या हृदयातच आहेत ना, त्यामुळे त्या सगळ्यांविषयी त्यांना माहीत असतं. त्यामुळे ते परम क्षेत्रज्ञ आहेत. तर क्षेत्र म्हणजे आपलं शरीर,
क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, हा त्याचं क्षेत्र आहे हे, आपलं शरीर हे. आणि एक परम क्षेत्रज्ञ असतो जो सगळ्यांच्यात असतो, ते म्हणजे भगवंत. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हं. हे झालं. मग त्याच्यानंतर प्रकृतीला काय म्हटलंय त्यांनी बघा, भौतिक प्रकृती. आता उद्या आपण ना ह्या अध्यायात आज जरा सारखं येणार प्रकृतीविषयी, पण उद्याचा अध्यायच तिच्यासाठी आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये माया ही प्रकार काय आहे हे आपल्याला व्यवस्थित कळणार. तर इथे ते आपल्याला सगळं निसर्गतः दिसतं, ती एक भौतिक प्रकृती, हा जो आपल्या आजूबाजूचा सगळा निसर्ग आहे. आणि सत्व, रज, तमवाली माया, ती पण भौतिक प्रकृती. ह्याला प्रकृती म्हटलं जातं. क्षेत्रज्ञ सॉरी पुरुष म्हणजे काय? तर प्रकृतीचा उपभोग घेणारा. कारण तुम्ही बघताच ना, आपण सगळीच जण प्रकृतीवरच अवलंबून आहोत. मागे म्हटलेलं मुंगी सुद्धा तिचं वारूळ जमिनी इथल्या प्रकृतीपासूनच बनवते. तर इथे जीवन जगण्यासाठी आपण प्रत्येक जण ह्या भौतिक प्रकृतीवर अवलंबून आहोत. आणि सत्व, रज, तम ह्या गुणांशी सुद्धा आपला कसा संपर्क येतो आणि कसे ते आपल्याला नाचवतात ते आपण उद्या बघू. आज त्याच्यात जायला नको. मग क्षेत्र झालं, शरीर, क्षेत्रज्ञ तेही झालं. ओके. मग ज्ञान काय आहे सांगा? तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यातला फरक जाणणं. कृष्ण ज्ञान कशाला म्हणतायत बघा, की शरीर आणि आत्मा ह्यातला फरक जाणणं ह्याला ज्ञान म्हटलंय. म्हणजे तुम्ही कायही करा, पण मनुष्य जीवनात जर का तुम्ही हे नाही करू शकलात, की मी शरीर नाही आत्मा आहे आणि आत्म्याचं पुढचं काही जाणू नाही शकलात, तर तुम्ही कुठलं ज्ञानच नाही मिळवलं. मनुष्य जन्म घेतलाय, तर एवढं करण्या एवढी उच्च चेतना तुम्हाला दिलेली आहे आणि हे गृहीत धरलं जातं, की तुम्ही ते करायला हवं. हां. आणि त्याच्यानंतर ह्या ज्ञानाचं म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे. शरीर आणि आत्म्यातला फरक समजणं हे ज्ञान आहे. मग ह्या ज्ञानाचं ध्येय काय हवं? ते वापरायला पण हवं ना ज्ञान कशासाठी तरी. तर त्या ज्ञानाचं ध्येय, ज्ञेयम काय आहे? परमात्म्याला जाणणं. तुम्हाला 9व्या अध्यायात ना अ, त्याला आपण म्हणजे राजगुह्य योग आहे. तर त्या 3 गुह्य गोष्टी आपल्याला काय कळतात? ज्या नाही कळल्या तर आपल्याला गीताच नाही कळली. कारण गीता काय मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कुणीच तुम्हाला गीता वाचायला, विकत घ्यायला तर थांबवलेलं नाहीये. मग त्या अध्यायाला कृष्णाने काय नाव म्हणजे काय ते म्हणतात ना, मी तुला सर्वात गुह्यतम गोष्ट सांगतो. त्या काय आहेत माहीत आहे, की मी शरीर नाही आत्मा आहे. हे पहिलं. दुसरा, मी कृष्णाचा अंश आहे. आणि 3, मी कृष्णांचा नित्य सेवक आहे. ह्या 3 गोष्टी आपण जाणू शकलो तरच गीता जाणू शकलो. आणि कृष्ण बघा इथे त्यालाच म्हणजे ज्ञानाचं ध्येय काय हवं? तर आपलं कृष्णांशी काय नातं आहे हे जाणणं. हं, की मी त्यांचा अंश आहे, त्यांचा नित्य दास आहे आणि ते जोडून घेणं. त्याला हे आपल्या ज्ञानाचं ध्येय असायला हवं. ओके. मग त्याची घ्या पुढची स्लाईड. वाचा माताजी. क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारत, सर्व शरीरामधील क्षेत्रज्ञ सुद्धा मीच असल्याचे तू जाण. आणि हे शरीर तथा त्याचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. ते कृष्ण इथे सांगतायत बघा, की सर्व शरीरातला क्षेत्रज्ञ सुद्धा कृष्णच आहेत. म्हटलं ना परम क्षेत्रज्ञ आहेत ते. आणि हे शरीर आणि त्याचं क्षेत्रज्ञ म्हणजे हे शरीर आणि क्षेत्रज्ञ आत्मा आणि परमात्मा ह्यांना जाणणं म्हणजे ज्ञान आहे. हं. असं कृष्णांचं मत आहे म्हणजे ते सांगतायत, की अर्जुन आहे आणि असं हे काय आपलं मत नाहीये. ते कुणाचं मत आहे? भगवंत स्वतः सांगतायत. गीता ही भगवंतांची वाणी आहे. तर भगवंत स्वतः सांगतायत, की हे माझं मत आहे म्हणून. हं. त्यामुळे ते किती महत्वाचं आहे. ह्याला कृष्ण ज्ञान म्हणतायत. आता ना इथे एक आपण कसं असतं माहित आहे?
हे मी शरीर नाही आत्मा आहे असं मी म्हणते, पण मी आहे का आत्म्याच्या स्तरावर? आजही गोष्टी ॲडजस्ट करताना शरीराचाच कम्फर्ट समोर ठेवते. तर आहे ना, इथे आपल्या शरीर भानाच्या 3 अवस्था असतात. हां, आपल्याला किती शरीर आहेत? एक स्थूल शरीर, हां, जे आपल्याला आरशामध्ये दिसतं. हे जे तुम्हाला समोर दिसतंय, ह्याला म्हणायचं स्थूल शरीर. हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मग त्याच्या आत ना सूक्ष्म शरीर असतं. मन, बुद्धी आणि अहंकार ह्या तिघांनी बनलेलं सूक्ष्म शरीर आणि त्याच्या आतमध्ये असतो आत्मा, परमात्मा. ही हां, ते ते त्याच्या आतमध्ये असतात. तर आता ना हा माणूस आपल्याला सगळ्यात वरती दिसतोय बघा. तो फोनवर बोलतोय, स्मोकिंग करतोय, डोक्यात जरासे मैत्रिणीचे पण विचार आहेत, ऑफिसचं काम पण करतोय. तर ह्याचे सगळे जागृत आहेत. म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा आणि परमात्मा हे सगळे जागृत आहेत. मग काम करून घरी येतो, जेवण खाणं वगैरे झालं सगळं, की झोपतो. मग हे एका जागी स्थिर होतं. आपलं सूक्ष्म शरीर थांबतं, झोपतो तो. पण अजून पूर्ण झोप लागलेली नसते. त्याचं ना सूक्ष्म म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार हे जागृत असतात आणि त्याच्यामध्ये बघा त्याला स्वप्नात अजूनही पैसा, गर्लफ्रेंड असं दिसतंय. हां. आणि तिथे पण आपले आत्मा आणि परमात्मा जागृत आहेत. मग त्याच्यानंतर ना थोडीशी गाढ झोप लागते. मग जेव्हा ही स्वप्न वगैरे हे पण बंद होतं, मग तेव्हा ना सूक्ष्म शरीर आणि हे जे स्थूल शरीर पंचमहाभूतांचं दोन्ही झोपी गेलेले आहेत. पण तिथे बघा आत्मा आणि परमात्मा त्यांनी जागृत दाखवलाय. तर तुम्ही जे काय करता ते आत्मा आणि परमात्मा त्याचे साक्षीदार आहेत. तुम्हाला असं वाटेल, की मी भगवंतांपासून लपवून सगळं करतोय. काही होऊ शकत नाही. कारण ते आपल्या हृदयातच आहेत आणि त्यांचं आपल्यावर पूर्ण लक्ष असतं. हां, तर ह्या देहभानाच्या 3 अवस्था झाल्या. अजून एक तुर्या अवस्था म्हणून असते, जी समाधी स्तरावर किंवा ध्यानधारणेतल्या उच्च स्तरावर जे योगी असतात ना, ते ध्यानामध्ये असतात बघा व्यवस्थित एकदम चांगलं ध्यान त्यांना जमत असतं. तर त्याच्यामध्ये ती तुरीया अवस्था त्यांना येत असते. म्हणजे कशी त्यांना माहीत असतं, की आजूबाजूला काय चाललंय. पण त्यांनी आपला भगवंतांशी संपर्क म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क झालेला असतो आणि त्यामध्ये ते स्थिर झालेले असतात. जरी जागृत असले, आजूबाजूला काय चाललंय, तरी त्यांनी स्वतःला त्यापासून तोडून घेतलेलं असतं. ते त्यामध्ये म्हणजे अजिबात मिसळत नाहीत. ती समाधी स्तरावरची ती एक तुरीय अवस्था असते. पण जनरल आपल्यासारख्यांच्या ह्या 3 अवस्था असतात हां, देहभानाच्या आणि ज्यामध्ये आत्मा आणि परमात्मा नेहमी जागृत असतात. ठीक. माताजी पुढची स्लाईड घ्या. आता ना ह्या स्लाईड बघा व्यवस्थित पूर्ण. ह्याच्यामध्ये ना हे एक शेताचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की आता बघा हां, माझं शेत आहे. तर मला माझं शेत कुठं आहे, त्याची हद्द काय आहे, मी कुठल्या भागामध्ये काय-काय लावलंय हे मला माहीत असणार. मी कुठे फुलांची थोडी झाडं, कुठं कडधान्य लावली आहेत, कुठे ऊसाची शेती केली आहे, हे मला माहीत आहे. पाणी विहीर कुठं आहे किंवा मी पाण्याची सोय कुठून कशी आहे. मग त्याच्यानंतर शेजारच्या अशा शेतात ठीक आहे, थोडं माहीत असेल मला. पण खूप डिटेल असं काय मला त्याचे शेतं कुठं-कुठं आहेत आणि काय त्याने कुठे लावलंय हे सांगता येणार नाही. आणि त्या उपर मग बाकीचे लांबच्यांचा तर काही प्रश्नच नाही. कुठे शेती आहे काय मला काय कळणार? हां, पण इथे बघा ते सूर्य दाखवलेत. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो. प्रकाश रूपाने सगळीकडे लक्ष असतं त्याचं. त्यामुळे सूर्याला सगळ्यांच्या शेताविषयी माहिती असणार आहे, की कुठे काय, कसं आहे वगैरे. तसं भगवंत जे आहेत ना, ते परम क्षेत्रज्ञ आहेत. आपला आत्मा हा आपल्या शरीरापुरता मर्यादित आहे, त्याचं ज्ञान. पण भगवंत जे आहेत त्यांना सगळ्यांच्या शरीरामध्ये काय चाललेलं आहे, हे माहीत आहे. कारण ते परमात्मा रूपाने स्थित आहेत. त्यामुळे भगवंत हे परम क्षेत्रज्ञ आहेत. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण. आता ना आपल्याला काय आपण बघा इथे आता जे काही शिकतो नेहमी त्याच्या बघा भागवतम मध्ये मधल्या तुम्हाला हे समजण्यासाठी गीता हे सिद्धांत आहेत.
मग ते समजण्यासाठी आपण भागवतम मधल्या कथा तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. मग त्याची आम्ही तुम्हाला भागवतमचा कितवा स्कंद वगैरे हे सांगतो की नाही. श्लोक कुठले. तर ह्याला म्हणतात की तुम्ही ह्यामुळे ना तुमची जे सांगताय ह्याला हे असं हे बनतं, म्हणजे ठोस असं बनतं, काय म्हणतात त्याला, हं, प्रमाणित बनतं. हं. आणि प्रभुपाद स्वामींनी तुम्ही पुस्तकं वाचा, गीता वाचा. गीतेमध्ये ज्या उपनिषदांमधून वगैरे जे काही संदर्भ घेतलेले आहेत उदाहरणांसाठी वगैरे, तर त्या प्रत्येकाची तेव्हा-तेव्हा ते श्लोक आणि त्यांचं ग्रंथाचं नाव दिलेलं आहे. मग इथे कृष्ण हे जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान देत आहेत ना, ते फक्त कृष्णाने दिलंय असं नाहीये. त्याच्यानंतरच्या खूपशा ऋषींनी वैदिक ग्रंथांमध्ये ह्याचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि कारण परिणामांसहित बरेच लिखाण झालेलं आहे ह्याच्यावर. हां. वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलेले आहे. हे जे ज्ञान आहे ना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याचं वेदांत सूत्रांमध्ये, मग सर्व कारण परिणामांसहित. म्हणजे इथे कृष्ण पण सांगतायत अर्जुनाला, की "तू मीच सांगतोय असं समजू नकोस. तू वेदांत सूत्र उघड आणि त्यामध्ये तुला बऱ्याच ऋषीमुनींनी कारण परिणामांसह हे लिहिलेलं आहे. हे दिसेल तुला वेगवेगळ्या म्हणजे तथ्य, ते आता म्हटलं तसं प्रमाणित करून." मग हे कारण परिणाम काय आहे? तर भगवंत हे परम कारण आहे, आपण परिणाम आहे. हं. मग आता कसं कारण, हे बघा, आता इथे आपण टेबल, खुर्ची लाकडी वापरतो. हां. तर आता तुमच्या दारात एखादं झाड आहे आणि तुम्ही ते झाड हे केलं, कट केलं, सुताराकडनं त्याची टेबल आणि खुर्ची बनवून घेतली. तर ते झाड हे कारण आहे आणि टेबल, खुर्ची जे काही फर्निचर केलं हे परिणाम आहे. हां. परिणामामध्ये कारण असतंच असतं. पण कारणामध्ये परिणाम असायला पाहिजे असं नाही. म्हणजे सोपं आहे ना, त्या झाडापासून तुम्ही फर्निचर बनवू शकला. हं. पण आता हे जे तुमच्या समोर टेबल खुर्ची आहे, ह्यातलं म्हणा तुम्ही, की बाबा तुला परत फांद्या फुटायला हव्यात, ते फणसाचं वगैरे झाड असेल तर तुला फणस लागायला हवे. असं होणार नाही. हा परिणाम आहे, कारण नाहीये. तसं कृष्ण हे कारण आहेत आपल्या सगळ्याचं परम कारण. कारणोदक विष्णू बघितलेले ना, कारण समुद्रात असतात महाविष्णू. तर ते एक विस्तार हे कृष्णांपासूनच होत आलेले आहेत. त्यामुळे कृष्ण हे परम कारण आहेत आणि आपण परिणाम आहोत. त्या कारण आणि परिणामांचं वर्णन इथे केलेलं आहे आणि परिणामामध्ये कारण हे असतंच असतं. हं. त्यामुळे आपला मूळ स्रोत हा कृष्ण आहे. सगळ्याचं मूळ कारण हे कृष्ण आहेत. माताजी पुढची स्लाईड घ्या. हां. आता ना आपण कसं असतं माहिती आहे, अ, श हे ह्या आपल्याला जे हे आपण ज्याला हात असा लावू शकतो, पाहू शकतो, ह्या शरीरालाच ना आपण सगळं समजत असतो. हं. की तुम्ही जरी स्कॅनिंग वगैरे केलं, अभ्यास केला फिजिओलॉजीचा, तर की हाडं आहेत, रक्त आहे आणि कशापासून बॉडी बनली आहे हे पण आपल्याला कळतं. पण साधारण हे स्थूलच शरीर. ओके. तर आपली जी शास्त्र आहेत ना, ही ॲडव्हान्स फार्माकॉलॉजी म्हणतात त्याला. तशी अतिशय उच्च स्तरावरून आपल्याला ज्ञान देतात. शास्त्रांप्रमाणे ह्या शरीर भानाच्या, म्हणजे ह्या तुमच्या शरीरावर आवरण आहेत. त्या हे 5 स्तरांचं शरीर बनलेलं आहे शास्त्रांप्रमाणे. आपण फक्त ह्या स्थूल शरीराचाच श्रीकृष्ण आवाज येत नाही माताजी. नाही येते माताजींचा आवाज.
नाहीये का माताजी? हरे कृष्ण माताजी, तुमचा आवाज येत नाहीये. हरे कृष्ण, लिव्ह झाले होते. सॉरी हा, म्हणजे मी पूर्ण मीटिंग मधून बाहेरच पडले. सॉरी, ते इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम असेल. हा, तर सांगत काय होते, तरी पण आपण आजारी पडतो ना, तर नियम कसा आहे माहित आहे, की तुमचे हे आतले कोश जर का हे असतील, प्रगट डेव्हलप असतील, निरोगी असतील, तर बाहेरचे आपोआप निरोगी राहणार. असा हा नियम आहे. आपण जरा हे व्यवस्थित पाहूया, की आत्म्याचे हे 5 आवरण काय आहेत. हं? तर पहिलं सगळ्यात बाहेरचं ह्याच्यामध्ये कुठलं येतं माहित आहे, तर अन्नमय कोश. हा, ज्याच्याशी आपण सगळी खूप जोडलेले आहोत. आणि हा कसा नीट ठेवायचा वगैरे हे आपल्याला आपले आई बाबा वगैरे लहानपणापासून सांगतात. हातपाय धुणं, अंघोळ कर, स्वच्छतेच्या हायजीन कॉन्शियस राहा, किंवा खाण्यापिण्याच्या सवयी, हे सगळं आपलं अन्नमय स्तरापर्यंत म्हणायचं, की हे पंचमहाभूतांपासून बनलेलं असतं हा आपलं. आणि साधारण प्राणी, वृक्ष, लहान बाळ, ह्यांची प्रगती ही अन्नमय स्तरापर्यंत असते, अन्नमय कोशापर्यंत. की भूक लागली आहे, लहान बाळ रडतं, किंवा प्राणी वगैरे बघा, ह्या शरीर कसं राहील ह्यापर्यंतच त्यांची चेतना असते. तर ह्याला म्हणायचं अन्नमय कोश. हा, मग हा तरी सुद्धा एवढं करून सुद्धा आपण आजारी वगैरे पडतो, तर का? तर हे आतल्या ह्या आवरणांवर अवलंबून आहे. मग ह्याच्यानंतर येतो प्राणमय कोश. हा जो आहे ना, हा 5 वायूंनी बनलेला आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि हा आपला ना कार्यरत, आपण जेव्हा पहिला श्वास पृथ्वीवर घेतो तेव्हापासून हा ऍक्टिव्ह होतो तो शेवटच्या श्वासापर्यंत. हा व्यवस्थित असेल तर तुमचा अन्नमय कोश व्यवस्थित असतो. मग हा निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करायचंय सांगा? तर प्राणायामचे व्यायाम वगैरे ते करायला हवे. आणि मुख्य म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाशात जायला हवं. हा, जेवढं तुम्ही स्वच्छ हवेत, प्रदूषणांपासून लांब, असं स्वच्छ मोकळी सूर्यप्रकाश स्वतःच्या अंगावर घेणार ना, आपोआप प्राणमय कोश तुमचा चांगला राहणार. त्यामुळे ना म्हणजे आपण ठरवून जरासं स्वतःला, आता गीता शिकतोय तर बदला. तुम्हाला रिकामा वेळ जेव्हा भेटेल ना, तेव्हा मुलांना घेऊन वगैरे, जेव्हा जिथे प्रदूषण नसेल असं थोडं बाहेरच्या बाजूला जा. हा, म्हणजे सिटीज पासून लांब. पुन्हा जर का रिकामा वेळ तर थोडा मिळतोय तर मॉलमध्ये वगैरे जाऊ नका. जरा गार्डन मध्ये वगैरे जा. आणि स्वच्छ, आणि पुन्हा बाहेर जाताना खूप पॅक होऊन जातात, की डोळे पण कसेबसे उघडे दिसतात. एवढं पॅक ठेवलं ना तर आपल्यामध्ये सूर्यप्रकाश आपल्याला मिळत नाही. सूर्यप्रकाश मिळणं खूप गरजेचं असतं. तो स्वतः एक औषध आहे. त्यामुळे जर का तुम्हाला प्राणमय कोश शुद्ध ठेवायचंय, तर स्वच्छ सूर्यप्रकाशात जाणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही पण जा, घरातल्यांना पण न्यायचा प्रयत्न करत चला. निसर्गाशी, प्रकृतीशी तुम्हाला जोडून घ्यावं लागेल. तर हा कोश चांगला राहणार. आणि हा खूप महत्वाचा कोश आहेत हे. हा, जरी ते आत आत असले, दिसत नसले, तरी त्याचे स्ट्रेट परिणाम तुमच्या स्थूल शरीरावर होत असतात. मग त्याच्यानंतर येतो ज्ञानमय कोश. मनोमय कोश असं पण म्हणतात हा ह्याला. हा आता कसं आहे ना, हा मनोमय कोश आपल्याला कसं कळतं, की मला जिवंत राहायचंय तर मला थोडे पैसे हवे, थोडीशी हे काहीतरी ठेव शिल्लक हवी वगैरे. असापर्यंत साधारण डेव्हलप होतो आपला मनोमय कोश, ज्ञानमय कोश. पण आहे ना, याच्याही पुढे काही जण असतात बघा, की ज्यांना वेगवेगळ्या कलांमध्ये आवड असते. शास्त्रीय संगीत, काही वादन, गायन अशामध्ये, किंवा त्यांचं वाचन वगैरे, चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं, चांगल्या श्रोत्यांचं ऐकणं वगैरे असं. तर आहे ना, त्याला म्हणायचं तुमचा ज्ञानमय, मनोमय कोश डेव्हलप होत चाललाय. तर हा चांगल्या राहण्यासाठी तुम्ही काय गरजेचं असतं? तर तुम्ही प्रत्याहार, म्हणजे तुमच्या इंद्रियांना तुम्ही काय देता, हे खूप गरजेचं असतं मानसिक स्तर आपला चांगला राहण्यासाठी. म्हणजे तुम्ही डोळ्यांनी चांगलं बघायला हवं.
कानाने चांगलं ऐकायला हवं, जिभेने चांगलं खायला, योग्य ते खायला हवं, तिचा बोलताना वापर योग्य करायला हवा. म्हणजे ना, आता तुम्ही एखाद्या आईने तिच्या मुलाला लहानपणापासून फक्त बाहेरच्या चवी त्याच्या जिभेला लागल्या असल्या आणि समजा त्या आईने अचानक सांगितलं, की आता तू शाळेतनं वगैरे आलास, की मी उपमा म्हणजे उपीट, शिरा, पोहे असं काहीतरी करते, तू खात जा. कदाचित ते मूल तितक्या पटकन मानणार नाही, रडारडी पण करेल. कारण त्याला ना तुम्ही वेगळ्या चवीसाठी चटावून ठेवलेलं आहे. अचानक ते त्या अन्नाला तयार होणार नाही. तशी आपली ही प्रत्याहार म्हणजे आपली इंद्रियांना ना तुम्ही योग्य वळण द्यायला हवं. उच्च प्रतीचे आनंद, की चांगलं वाचन, चांगलं संगीत, काहीतरी कला ह्यामधला एक उच्च आनंद असतो. त्याची एकदा गोडी लागली ना, की मग तुम्ही अशा म्हणजे निकृष्ट दर्जाचे जे एंटरटेनमेंट असतात, त्याच्यामागे आपली इंद्रिय धावणार नाहीत. आणि हा चांगला राहण्यासाठी काय करायचं असतं? हा तुमचा मनोमय किंवा ज्ञानमय कोश. तर ना तुम्ही मंत्र जप करायला पाहिजे. आपल्या मंत्र हे ना भौतिक वाणी नाहीये, आध्यात्मिक वाणी आहे. आणि त्याचा तुमच्या पूर्ण बॉडी, मनावर एक वेगळाच परिणाम होत असतो, की ज्यामुळे ना ते शांत होतं आणि तुम्ही अध्यात्माशी स्वतःला जोडून घेऊ शकता. त्यामुळे जप करायला हवा, ह्या मनोमय कोश चांगला राहण्यासाठी. अं, आणि ह्या स्तरावर आहे ना, आपल्या जीवनामध्ये म्हणजे हा स्तर योग्य आहे किंवा पुढचा विज्ञानमय, गुरु यायला हवेत आपल्या जीवनामध्ये आणि गुरु सांगतील तिकडे आपली वाटचाल सुरू व्हायला हवी. तर मग प्राणमय आणि अन्नमय दोन्ही कोश चांगले राहणार. आता ना पुढे काय येतो विज्ञानमय. हा विज्ञानमय कोश असतो ना, हा बुद्धी आणि अहंकार ह्याने बनलेला असतो. तर आपण आहे ना तो बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा. मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहणार. हा नियम आहे. आणि अहंकार असायला हवा अहंकार. पण तो काय असायला हवा? मी आणि माझं नाही. म्हणजे हे माझं आहे, माझं कुटुंब आहे. मी नसतो तर हे चाललंच नसतं ह्यांचं. मी नसते तर हे घर चाललं नसतं. असं नाही. तर आपला खरा अहंकार काय असायला पाहिजे माहिती आहे? मी आणि माझंच्या पुढे बघायची दृष्टी आपल्याला यायला हवी, की मी भगवंतांचा नित्य दास आहे. ही आपला खरा अहंकार म्हणतात. हां, की कायही जीवनाची प्रत्येकाची क्षेत्र वेगवेगळी असतात. असा कुठल्याही क्षेत्रात कृष्णांशी स्वतःला जोडून घ्या. तर हा विज्ञानमय कोश असतो. हा जे योगी वगैरे असतात ना, त्यांच्यामध्ये खूप डेव्हलप असतो हा कोश. आणि ते बघा जे अतिशय प्रगत योगींचं चरित्र वगैरे वाचलं, तर रात्री 2-2.5 तास वगैरे पण झोपले तरी ते व्यवस्थित राहिले. का? तर त्यांचा हा विज्ञानमय कोश एकदम डेव्हलप होता. आणि लक्षात ठेवायचंय, की इथे ना, हा जर का तुमचा गोंधळलेला असेल, काहीतरी ह्याच्यामध्ये बॅलन्स नसेल, तर मग निर्णय घेता येत नाहीत. निर्णय घेताना माणूस डगमगतो वगैरे असं असतं. हा विज्ञानमय कोश ह्या स्तरावर अ, गुरु जर का भेटले आणि तुम्ही गुरूंच्या म्हणजे प्रत्येक गुरु मार्ग सांगतात ना, त्या मार्गावर आपण चालू शकतो. जर का हा स्तर आपला चांगला असला तर. की गुरुनी आता आपण जप करा, 4 भक्तीची नियामक तत्व पाळा, गीता भागवतम श्रवण करा. तर अवश्य आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर हा कोश आपला खूप चांगला राहणार. ओके. आणि अहंकार मी करता, मी भोगता ह्याच्या पलीकडे मी भगवंतांचा नित्य दास आहे. अशामध्ये यायला हवा. तर हा विज्ञानमय कोश आणि ह्याच्या पुढे असतो आनंदमय कोश. तर हा आहे ना, तो असं समजा की 90-99% लोकांमध्ये डेव्हलप होत नाही. तर हा कोश ह्याला हा आनंद ಹಿಂದೆ की जो ಟ್ರ್ಯಾಕಲ್ಲಿ ಊರ್ಕನ್ನತಿ ಜಗುನ್ಕ म्यूट करा स्वतःला. मलाच आवाज येतोय का? तर आहे ना हा जो आनंदमय कोश असतो ना, हा सगळे जे भगवंतांचे शुद्ध भक्त ज्यांना आपण संत म्हणतो, तुकाराम, ज्ञानेश्वर ह्यांच्यामध्ये हा डेव्हलप झालेला असतो, की त्यांचं आणि त्यांनी भगवंतांमधला आनंद स्वरूप ओळखलेलं असतं. हां, ते ते त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले असतात. आपल्यामध्येही होऊ शकतात, जर का आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य
प्रयत्न केला आणि ह्याचा नियम लक्षात ठेवा. जर का तुमचा आनंदमय स्तर योग्य असेल, तर बाहेरची 4ही आवरणं निरोगी राहणार. विज्ञानमय स्तर निरोगी असेल, तर वरची 3ही निरोगी राहणार. ओके. तर आपण पण हळू गुरूंच्या मार्गदर्शनावर पुढे जाऊन आपल्याला असं हे करायचा म्हणजे भगवंतांशी जोडून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. तर लक्षात आलं ना, की आत्म्याला ही 5 आवरणं असतात हां. आपल्याला फक्त जे स्थूल शरीर दिसतं तिथपर्यंत मर्यादित नाहीये. ह्या 5 आवरणांनी तो म्हणजे कव्हर केलेला आहे. हं. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हं. तर हा जो तुम्ही गीतेमध्येच पहा आहात 13.6 आणि 7 मी वाचून दाखवते 1 मिनिट तुम्हाला. ठीक आहे नी. सर्वप्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते. 5 लक्षात ठेवा हां. मग मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त त्रिगुण. ह्या सत्व, रज, तमला त्यांनी मिळून एकच धरलंय हां, अव्यक्त त्रिगुण. मग नेत्र, कान, नासिक, जिव्हा आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय. या ज्ञानेंद्रियांना पण मोजलंय त्यांनी. कारण हा आपल्या मनामध्ये त्याचेच हे असतात. म्हणजे आता ते मगाशी फोटो बघितला तो स्वप्नात सुद्धा मुलगीचा विचार करत होता. मुलगी काय त्याच्या जवळ नव्हती. पैसे त्याच्या जवळ नव्हते. तो अंथरुणात झोपलेला, पैसे पण नव्हते. पण त्याला स्वप्नात ते दिसत होतं. का तर ते त्याच्या मनात राहिलं होतं. त्यामुळे इथं ना मन पण त्यांनी ही नेत्र, कान, नासिक, जिव्हा आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय पण धरली आहेत. मग वाणी, पाय, हात, उपस्थ, गुदा ही 5 कर्मेंद्रिय कारण ती वापरून आपण कर्म करतो. आणि मन हां, हे सगळ्या इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे ते. इंद्रियांचे स्वामी असून त्याला अंतरेंद्रिय म्हणतात. अशी मनासहित एकूण 11 इंद्रिय. नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 इंद्रिय विषय. हां, अशा रीतीने या 24 तत्वांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात. तुम्ही वाचा गीतेमध्ये ह्याचं स्पष्टीकरण. मला तुम्हाला काय सांगायचंय, आपलं हे जे शरीर आपण बघतो ना, हे 24 घटकांनी बनलेलं आहे. आता जे तुम्हाला वाचून दाखवले, मिळून त्याची बेरीज 24 होते. ह्या 24 गोष्टींनी आपलं शरीर बनलेलं आहे. हां, तर व्यवस्थित आहे. त्याचं छोटंसं स्पष्टीकरण आहे. वाचा तुम्ही ते. तर लक्षात ठेवायचं आपलं शरीर कशाने बनलंय, तर ह्या 24 घटकांनी मिळून बनलेलं आहे आणि ह्याला काय म्हणतात क्षेत्र. आणि हा आपला शरीराचा रथ आहे बघा, त्यात तो आत्मा कसा भांबावून बसलाय बघा. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा. हरे कृष्ण. नम्रता अं, हरे कृष्ण. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित होणे, जन्म मृत्यू, जरा व्याधी इत्यादींमधील दुःखदोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून दूर होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण. बघा तुम्ही जरा नजरेसमोर तो आपण गीता कुठल्या पार्श्वभूमीवर सुरू आहे ते आपण पाहिलं होतं, होय की नाही? तर आता असं तुम्ही विचार करा, की 2 बाजूला मोठी-मोठी म्हणजे सैन्य उभी आहेत कौरवांचं, पांडवांचं आणि मध्ये तिथे कृष्ण आहेत आणि अर्जुन आहेत आणि कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की ते खालून ना दुसरी लाईन बघा, शेवटून दुसरी, की हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. की कृष्ण उभे राहून तिथे घोषित करतायत. एकतर कृष्ण हे परम कारण आहेत. आता आपल्याला पोझिशन तर त्यांची काय कळलंय, सगळ्यांचे मूळ आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक वगैरे आहेत. सगळं कळलंय, सगळं त्यांनी धारण कसं केलंय वगैरे.
ते कृष्ण काय उभं राहून सांगतायत, की असं मी घोषित करतो. जेव्हा त्यांच्यासारखं कोणतरी घोषित करतंय म्हणजे ते किती महत्वाचं आहे बघा. की क्लिअर कट इथे सांगून टाकलेलं आहे, की हे जे वरच्या सगळं आहे ह्याला मी ज्ञान म्हणतो. या व्यतिरिक्त जे काय आहे ते सारे अज्ञानच आहे. म्हणजे ना आपण मनुष्य जीवनात ते वरचं जे त्यांनी सांगितलंय ते मिळवू नाही शकलो आणि बाकी आपल्याला जे हवं इथे जे आता लागतं ते सगळं आपण मिळवलंय अगदी व्यवस्थित. तरी कृष्णांच्या दृष्टीने आपण टोटल अज्ञानी आहोत आणि मनुष्य जन्म आपण वाया घालवलेला आहे. हं. ते घोषित करतायत, की हे वरचं जे आहे हे सगळं ज्ञान आहे. पण हे ना खूप गहिरं आहे. तुम्ही ह्यासाठी 13वा अध्याय उघडा आणि प्रभुपाद स्वामींनी छोटी-छोटी ह्याची स्पष्टीकरण दिलेली आहेत. ती अवश्य वाचा. हा तुमचा अभ्यास समजा, होमवर्क वगैरे समजा. ह्याचे ना आणि खूप जसे-जसे तुम्ही शास्त्रांचा आणि अभ्यास कराल ना, हे खूप गहिऱ्या गोष्टी आहेत. गीता ही नित्य नूतन आहे. हां, ज्ञानेश्वरांनी ती सोपी करून लिहायसाठी म्हणजे माणसांना समजावी, सोपी व्हावी म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. मग ते आणि सोपी व्हावी म्हणून तुकारामांनी अजून सोपी करून तुकाराम गाथा लिहिली आणि त्याच्यावर आपण पी-एच-डी वगैरे करत असतो. ज्ञानेश्वरी, गाथा ह्याच्यावर. तर एवढं गहिरं हे सगळं आहे हं. तर आता नम्रता म्हणजे आपण नम्र म्हणजे प्रत्येकाला नमस्कार करणं असं नका. तो 5व्या अध्यायातला 18वा श्लोक लक्षात ठेवा. की जो खरा नम्र व्यक्ती हा ज्ञानाच्या नजरेने बघतो आणि तो काय बघतो प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा. शरीर पाहतच नाहीत ते. आणि ते ज्ञानाच्या नजरेने पाहतात. आणि प्रभुपाद स्वामींचं तर स्पष्ट म्हणणं आहे, की एज्युकेशन किंवा ज्ञान हे तुम्हाला नम्र बनवतं. जर का ज्ञान तुम्हाला माणसांशी तोडत असेल, तुम्ही खूप वेगळे काहीतरी आहात असं शिकवत असेल, तर प्रभुपाद स्वामी तर म्हणतात, की ते ज्ञानच नव्हे. ज्ञानाची पहिली पायरी आहे, की तुम्ही नम्र बनायला हवं. हं. मग त्याच्यानंतर निरअहंकार हेच आता, की खरा अहंकार स्वतःमध्ये घ्या. मी भगवंतांचा नित्य दास आहे आणि जे काय करता त्यांना भगवंतांची सेवा म्हणून करा ते. आणि हे सगळे गुण तुम्ही पाहाल ना, तर तुम्हाला जाणवेल, की तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे पण तुमचे सगळ्यांशी खूप छान नाती वगैरे राहतील, शाळांमध्ये वगैरे पण. दैवी गुण आहेत हे. अ, मग त्याच्यानंतर ना अहिंसा. हां, अहिंसाचं ना लक्षात ठेवा. आता सांगते, की अहिंसा म्हणजे शाकाहारी जेवण जेवणं. हे पहिलं करा. कारण आता असं नाहीये, की माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्या प्राण्याला मारल्याशिवाय मला इथे जगताच येणार नाही. तर गोष्ट वेगळी असते. आता आपल्याला सगळं अन्नधान्य व्यवस्थित अवेलेबल आहे. दूध, कडधान्य, डाळ, तांदूळ, हं, भाकरी करायला वगैरे, ज्वारी वगैरे, गहू वगैरे असं सगळं. तर तुम्ही मग कशाला दुसऱ्या प्राण्याला मारायचं? त्यामुळे पहिला, की आपण शाकाहारी बनायला पाहिजे आणि होतं काय माहिती आता तत्वतः, की जेव्हा आपण एखाद्या प्राण्याला मारतो खाण्यासाठी ते म्हणजे जेव्हा तो प्राणी जन्म घेतो ना, तेव्हा त्याचे त्या शरीरात दिवस ठरलेले असतात आणि जेव्हा आपण त्याला खाण्यासाठी मारतो, तेव्हा तो त्याला काय होतं, उरलेले दिवस पूर्ण करण्यासाठी त्याला परत एकदा त्याच शरीरात जन्म घ्यावा लागतो. तो उरलेले दिवस पूर्ण करावे लागतात आणि मग त्याच्या कर्मानुसार पुढचं शरीर त्याला मिळतं. मग आपल्यामुळे ना त्याला एक वळसा पडतो जादा जन्माचा. हं. मग त्याचा आत्मा जो म्हणतोय मी कधीतरी मुक्त होईन, त्याला एक अजून त्याची प्रोसेस लांब होते. हे एक झालं. दुसरा अहिंसाचा खरा अर्थ काय आहे माहीत आहे? हा अर्थ सगळ्यांनी लिहून ठेवा, की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणं. ह्याला अहिंसा म्हणतात. मग आता आपण पण त्या प्राण्याच्या प्रगतीमध्येच अडथळा बनतोय ना, त्याला भुर्दंड पडला ना, एक जन्म जादा घ्यावा लागला. हे एक झालं. खरा अर्थ ना तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या आत्म्याची हिंसा करू नका. भगवंतांकडे त्याला जायची ओढ आहे. हां, आणि ह्या जीवनात त्याला त्यांच्याशी जोडून घ्या. जर का अध्यात्माशी जोडून घेत नसाल, तर स्वतःच्या आत्म्याचीच हिंसा करताय. हं. हे झालं पहिलं, की कुणाच्या प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. मग स्वतःच्या आत्म्याच्या पण बनू नका आणि आजूबाजूला जे कोण आहेत तुमच्या, जे तुमचे आहेत, त्यांना पण आध्यात्मिक मार्गावर आणायचा प्रयत्न करा. त्यांच्या पण अ, आणि जर का तुम्हाला इकडे यायचं नाहीये, पण कोणतरी आहेत जे जाऊ इच्छितात, तर मग स्वतः जात नाहीये मान्य आहे. पण दुसऱ्यांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये तरी अडथळा बनू नका. हां. तर अहिंसा या शब्दाचा अर्थ काय, की कुणाच्याच प्रगतीमध्ये अडथळा न बनणं.
मग स्वतःच्या आत्म्याच्या पण येऊ नका अडथळा म्हणून दुसऱ्यांच्या पण आध्यात्मिक प्रगतीमध्ये येऊ नका. आणि तिसरा आणि व्यावहारिक एक अर्थ घेऊ शकतो, की तुम्ही अशा पोझिशनमध्ये आहात, की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे दुसऱ्यांना काहीतरी देण्याचं हे आहे. म्हणजे पोझिशन अशी आहे, की तुम्ही दुसऱ्यांना थोडे पैसे तुमच्याकडे अमाउंट जमा होतीये किंवा कायही कोटा अलॉट करायचा आहे वगैरे अशा टाईप. तर तो ज्याच्या वाटणीचं जे आहे ते तुम्ही द्यायला हवं. कुणाच्याच प्रगतीमध्ये अडथळा नाही बनायला हवं. नाहीतर नियम कसा असतो, जे आपण ज्याचं देणं लागतो, ते कुठल्या ना कुठल्या जन्मात, कधी ना कधीतरी आपल्याला प्रकृतीच्या नियमानुसार द्यावं हे लागणारच आहे. जे तुमचं नाही आणि तुम्ही घेतलंय. त्यामुळे अहिंसा म्हणजे काय, की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. ओके. आता हे ना बरंच गहिर आहे. तुम्ही जरासं वाचा. सहनशीलता आपल्यामध्ये हवी. हं. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण बघा. 5 वर्षाचे असल्यापासून भक्त होते. पण सॉरी आईच्या पोटातूनच भक्त होते. पण 5 वर्षाचे असताना त्या वडिलांनी किती त्रास दिला. हं. तर थोडं सहन पण आपल्याला करावं लागेल. कारण ह्या भौतिक प्रकृतीचं नेचरच असं आहे, की इथं ते भवसागरात लाटा सहन कराव्याच लागतात. सरळपणा हवा आपल्यामध्ये. आपण मग आपलं प्रांजळ असं आपलं मन हवं. लहान मुलं असतात बघा तसं. अ, आध्यात्मिक गुरुला शरण जायला हवं. गुरुशिवाय कोण मार्ग दाखवणार? हं. आणि गुरूंना आपण शरण जाल तर 4थ्या अध्यायात लक्षात ठेवा, त्यांची सेवा करा आणि प्रश्न वगैरे विचारा. गुरूंना खाली दाखवायसाठी स्वतःचं ज्ञान कधी पाजळू नका. हं. पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयम, इंद्रिय विषयांचा त्याग. जप कराल ना, तर हे हळू आपल्यामध्ये हे गुण ऑटोमॅटिक येत जाणार. आपली इंद्रियांच्या मागे धावणारं मन वगैरे खूप कमी होतं. मिथ्या अहंकार रहित होणं. योग्य अहंकार काय? मी भगवंतांचा नित्य दास आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादींमधले दुःख दोष जाणणं, की लक्षात ठेवा, इथं जन्म घेताना पण थोडा त्रास हा होतोच त्या गर्भात. हां, मग मृत्यू. मृत्यू एक ना एक दिवस हे सगळं सोडून सगळ्यांनाच जायचंय. त्यामुळे तेही जीवनाचं सत्य आहे. ते पण समजून घ्या. त्याचं काही दुःख नाही करायचं. जायचंय तर भगवंतांकडेच जायचंय आणि तो इथला नियम आहे. जरा व्याधी, की म्हातारपणामध्ये थोडासा त्रास हे होणार. व्याधी, आजारपणं, त्याचे पण त्रास सहन करायला लागणार. हे की बाबा इथले हे होत राहतं. हे स्वतःला समजून सांगा. अनासक्ती हवी आपल्यामध्ये. घरदार, पत्नी, मुले-बाळे इत्यादींपासून अनासक्ती. अनासक्ती म्हणजे त्यांना सोडून द्या असं बिलकुल घेऊ नका. अनासक्ती म्हणजे काय? पक्षी वगैरे असतात बघा. आपण दुसऱ्या अध्यायातच बघितलंय, की ती पण त्यांच्या पिल्लांसाठी प्राणी पण खूप करतात. त्यांच्या परीने 100% देतात ती. पण त्यांच्याकडनं बघा ती कसल्या अपेक्षा नाही ठेवत. तर कसं आहे, आपल्यामध्ये पण ते थोडं यायला हवं, की आपले वर्णाश्रम आहेत ना, तर एक 50 नंतर मुलाबाळांवर त्यांच्या जबाबदाऱ्या टाकून आपण थोडंसं त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करायला हवा. ओके. असं म्हणजे तुम्ही त्यांना आणि भगवंतांशी जोडण्याचं तर आपलं कर्तव्यच असतं गृहस्थाचं, की तुम्ही तुमच्या मुलाबाळांना भगवंतांशी जोडणं हे गृहस्थाचं कर्तव्य आहे. अनासक्ती म्हणजे सोड्या वाऱ्यावर असं नाहीये हां. मग त्याच्यानंतर इष्ट-अनिष्टमध्ये समचित्त राहणं. म्हणजे एखाद्याकडे माझा मित्र आहे, मग मी एखाद्याकडे उधार वगैरे पैसे मला गरज आहे म्हणून मागितले. तो मला देतो म्हणाला आणि दिलं. आणि एखादा म्हणाला, की "नाही मला आता जमणार नाही, मी नाही देऊ शकत." तर ज्याने मदत केली तो माझा, नाही केली त्याच्याविषयी पण आपण स्थिर असायला हवं. कारण कारण कलियुग आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात गोंधळ आहे. त्यामुळे नाही बिचाऱ्याला जमलं, तर आपण त्याच्याविषयी राग नाही धरायचा, असं. अ, माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा हे तर आपल्या जीवनाचं ध्येय हवं. एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा. म्हणजे काय? तर ना जरा मंदिरात गेलात, तर एखादी जागा बघा. मंदिर ज्या कुणाचं असेल त्यांना प्रणाम करा आणि शांत एखादी जागा बघा. जरासं जप करा. जीवनात दिवसभर असा थोडासा दिवसभरातला वेळ काढा, की ज्याच्यामध्ये जप कराल, जरासं वाचन कराल. सामान्य लोकांपासून दूर होणे, म्हणजे जरासं भक्तां वगैरे बरोबर राहा किंवा कॉलेजमध्ये संगतीचा खूप परिणाम असतो. कॉलेजमध्ये वगैरे पण असाल, योग्य लोकांशी संगत करा. आत्मसाक्षात्काराच्या म्हणजे हेच मी शरीर नाही आत्मा आहे आणि भगवंतांशी त्यांचा संबंध काय आहे?
त्याचा स्वीकार करणे, परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध. जीवन आपल्याला त्याच्यासाठी खर्चायचंय. हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. ह्या व्यतिरिक्त जे काही आपण मिळवतो कृष्णांच्या दृष्टीने आपण पूर्ण अडाणी आहोत. माताजी पुढची स्लाइड घ्या. जरासं वाचा सगळ्यांनी. वाचा माताजी. हो माताजी, हरे कृष्ण. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला एक मिनिट. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. आता कृष्ण की नाही काय सांगतायत बघा, की जे सांगल्यामुळे तुम्ही अमृताचे आस्वादन करू शकाल. अमृत काय की जे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, त्यामध्ये त्यांना जे अमृत मिळतंय ना, त्या अमृताचे आस्वादन आता पुढच्या ज्ञानामुळे आपण करू शकू. हं. म्हणजे आता हे जे ज्ञान सांगितलं ना 8व्या श्लोकापासनं, ते ज्ञानाचं ध्येय काय आहे? तर कृष्ण असायला हवे. ते सांगतायत, की हे ज्ञान आता तू मिळवलंयस, त्याचं ध्येय कोण असायला हवं? ते जर का ध्येय ठेवलं, तर ह्याच जन्मात इथेच तू अमृताचं आस्वादन करू शकशील. ते कसं आहे बघ, अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. हां, त्याचं मग ते ह्या पृथ्वीचा अंश नाहीत. भगवंत कसे आहेत सांगा? परब्रह्म ते तिकडचे त्यांचं गोलोक धामामध्ये असतात आणि विस्तार होत, होत इथपर्यंत येतात. हां, त्यामुळे ते ह्या भौतिक सृष्टीचा अंश नाही. आपल्यामध्ये आणि फरकच आहे ना त्यांच्यामध्ये, की ते आध्यात्मिक आहे, आपलं शरीर हे भौतिक आहे. बघूया आपण आता. माताजी पुढची स्लाइड घ्या. वाचा. सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रियरहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हरे कृष्ण. तर आपल्या ज्ञानाचं ध्येय हे भगवंत हवेत आणि ते कसे आहेत बघा, परमात्मा आहेत, ते सगळ्यांचे परमात्मा आहेत. सगळ्या इंद्रियांचं मूळ उगम आहेत. आपल्या इंद्रियांचे स्वामीच ते आहेत. त्यामुळे ह्या इंद्रियांचं जे स्वामी आहेत त्यांच्यासाठी वापर करणं हाच योग्य उपयोग आहे आणि त्यामुळे तो आपण आनंदी पण राहतो. पण तरीही ते इंद्रिय रहित आहेत. मग ह्याचा अर्थ काय, की त्यांना इंद्रिय नाहीत का? तसं नाहीये. मग त्यांना डोळे, जीभ वगैरे सगळं व्यवस्थित आहे, पण आपली आध्यात्मिक नाहीये. आपली कशी आहेत? भौतिक आहेत. भगवंतांची इंद्रिय ही आध्यात्मिक आहेत. आ, म्हणजे ना आपण आपल्या इंद्रियांना काय वर्णन केलंय? अपूर्ण इंद्रिय. तुम्ही ह्या भौतिक शरीराने भगवंतांशी जो हे ची अनुभूती घेऊ नाही शकत. का तर इंद्रिय अपूर्ण आहेत आपली, दोषपूर्ण आहेत. आपल्याला एका ठराविक अंतरापर्यंतच दिसतं. एखाद्या ठराविक वेव्हलेंथचाच ऐकू येतो आवाज. भगवंतांचं तसं नाही. त्यांची इंद्रिय ही आध्यात्मिक आहेत. म्हणजे ना अ, त्यांची इंद्रिय म्हणजे आपण आपल्या हाताने जेवू वगैरे शकतो. डोळ्यांनी आपण जेवू नाही शकत. तर आता आपण भगवंतांना नैवेद्य अर्पण करतो. तो भगवंत त्यांची दृष्टी टाकून ग्रहणही करतात आणि प्रसाद म्हणून आपल्याला पण देतात. अशी भगवंतांची इंद्रिय आहेत, की ते कुठल्याही इंद्रियाने दुसऱ्या कुठल्याही इंद्रियाचं कार्य करू शकतात आणि ती भौतिक नाहीत. ती आध्यात्मिक आहेत. म्हणून तसं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांचे पालन करतायत. इथं पुन्हा म्हटलंय बघा, ते सर्व जीवांचं पालन करतायत. आणि तरी अनासक्त आहेत. आपल्याकडून त्यांना कसलीच अपेक्षा नाहीये. ते प्राकृतिक गुणांच्या म्हणजे सत्व, रज आणि तम ह्याच्या पलीकडे असतात. आणि प्राकृतिक गुणांचे स्वामी पण आहेत. मायेचे स्वामी पण आहेत. माया त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असते. म्हणून म्हटलंय तसं ते. माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा.
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेय दूरस्थं चान्तिके च तत्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परम सत्य सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेरही आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्याही ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते अत्यंत दूर असूनही सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्ण. इथे कृष्ण कसे आहेत बघा. त्यांनी सांगितलंय बघा, परम सत्य सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात पण आहे आणि बाहेर पण आहे. म्हणजे आपल्या कोणी विचारलं ना, तर तुम्ही पण आताच आपण तो श्लोक बघितलेला ना, की तुम्ही पण सांगा, हे श्लोक लक्षात ठेवा आणि सांगा की ते आहेत तिथे. कृष्णच सांगतायत गीतेतला हा हा अध्याय, हा श्लोक वाचा, की ते प्रत्येकाच्या आतमध्ये पण आहेत. परमात्मा रूपाने आणि इथं चराचरामध्ये चेतना रूपाने आहेत. ओके. ते सूक्ष्म असल्यामुळे आपल्या भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहेत. त्यामुळे तो हा आपला मिथ्या अहंकार आहे, की मला दिसत नाही तर मी मानणारच नाही ते आहे. अरे आपल्या त्या इंद्रियांची क्षमताच नाही, आपली दोषपूर्ण इंद्रिय आहेत. हा त्यामुळे ती दिसणार नाहीत आपल्याला तेवढी सूक्ष्मता, ती ज्ञानाची नजर आपल्याला आलेली नाहीये. ओके. आणि ते अत्यंत दूर, म्हणजे त्यांच्या गोलोक धामात असले तरी तुमच्याच हृदयात पण आहेत चतुर्भुज नारायण रूपात. ठीक. इथे परीक्षित महाराज आहेत बघा. ते काय होतं, अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो तेव्हा उत्तरा धावत कृष्णांकडे येते की माझ्या बाळाला वाचवा म्हणून. हा, मग तेव्हा भगवंत काय करतात, ह्या परीक्षित महाराजांच्या पण हृदयात परमात्मा रूपाने असतातच ना. ते परमात्मा रूपाने तिथे प्रकट होतात आणि त्या गर्भाला एक संरक्षण देतात ब्रह्मास्त्रापासून. आणि परीक्षित महाराजांनी त्यामुळे आईच्या गर्भातच त्यांचं दर्शन घेतलेलं असतं. आणि मग ते ना जेव्हा आईच्या पोटातून जन्म घेतात तेव्हा नेहमी बघत असतात की मी तो एक दिव्य पुरुष पाहिला होता, ते हे आहेत का, हे आहेत का, असं पाहत असतात. पण म्हणून त्यांचं नाव परीक्षित, की ते परीक्षण करत असतात, मी तो दिव्य पुरुष पाहिला ते कोण आहेत, म्हणून त्यांचं नाव परीक्षित. तर तिथे ते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने आहेत. खूप लांब नाही आहेत आपल्यापासून आणि कधीच आपल्याला एकटं सोडत नाहीत. ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. थोडासा मोठा अध्याय आहे आणि हा खूप तात्विक अध्याय आहे. त्यामुळे जरा थांबा सगळीजण आणि बघू, आपण करूया पूर्ण. वाचा माताजी. हो माताजी. हरे कृष्ण. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे आणि तो ज्ञानाचे ध्येय सुद्धा आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. आपल्या ज्ञानाचं ध्येय भगवंत असायला हवेत. कसे आहेत बघा ते. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम आहे. तर आपल्या इथे तर पृथ्वीला सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश मिळतो, हो की नाही. तर हा जो सूर्याचा प्रकाश आहे ना, त्याचं उगम सुद्धा कोण आहेत, कृष्ण आहेत. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचं उगम ते आहेत. त्यांच्या गोलोक धामाचा जो प्रकाश आहे ना, ते स्वयंप्रकाशित धाम आहे. त्याचाच प्रकाश हा सगळीकडे येत असतो. त्यामुळे मूळ स्रोत ते आहेत. ह्या भौतिक अंधाराच्या अतीत आहेत. म्हणजे आपली ही जी सृष्टी आहे ना, ह्याला भौतिक म्हणतो आपण, तर ते ते त्यांच्या धामात आहेत. ते पलीकडे आहेत, दिव्य आहेत. हं? आणि अव्यक्त आहेत. आपल्याला त्यांना जाणण्यासाठी ज्ञानाची नजर हवी. गुरु देतात आपल्याला ती. हां, ते आणि बघा ज्ञान पण तेच आहेत. हां, ज्ञानाद्वारे आपल्याला जाणून घ्यायचं ज्ञेय पण तेच आहेत. आणि आपलं म्हणजे तुम्ही त्यांना जाणलं, तर जाणलंय बाबा मी मान्य आहे, एवढ्यावर थांबू नका. प्राप्त पण त्यांनाच करायचंय. ज्ञानाचं ध्येय सुद्धा तेच असायला हवे. ओके. ते सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितलं आहे. केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. हरे कृष्ण. हे कृष्ण सांगतायत की मी संक्षिप्तपणे तुला सांगितलंय सगळं. क्षेत्र म्हणजे काय, की शरीर. ज्ञान म्हणजे काय ते पण बघितलं आणि ह्या ज्ञानाचं ध्येय काय हवं ते पण आत्ताच आपण हे मागे 2 श्लोक बघितले, की कृष्ण असायला हवं.
हां, तर माझे भक्तच हे पूर्णपणे जाणू शकतात आणि मला प्राप्त करू शकतात. ह्यासाठी तुम्हाला कृष्णांद्वारे ना भक्तीद्वारे कृष्णांना जोडून घ्यायचंय. दुसरा कुठला मार्ग नाही, अनन्य भक्ती. त्यामुळे जीवनाच्या हर एक अंगाने आपण कृष्णांशी जोडून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हां, तर आपल्याला ना इथे कळतं ना, की 84 लाख योनी का बरं आहेत? कशाला मांडला एवढा प्रपंच? तर कृष्णानी नाही मांडलेला. हां, आपल्या इच्छा इतक्या जास्त आहेत. मग आता ते आपल्या हृदयातच आहेत. आपण कर्मांच्या नियमामध्ये बघितलेलं आहे, की तुम्ही ज्याप्रमाणे इच्छा करता त्याप्रमाणे ते खूप दयाळू आहेत. बाबा तुला तीच इच्छा आहे तर ते शरीर. मग ना भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आपण जीव जेव्हा येतो, तेव्हा आपल्या ज्या इतक्या वेगवेगळ्या इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी ही एवढी सगळी शरीरं बनलेली आहेत. आणि हे दोन्ही अनादी असले ते बघा तिथे वाक्य काय आहे? भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. म्हणजे ना, अनादी शब्द वापरलाय. ते संपतच नाहीयेत आपल्या इच्छा. भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आलो की नाही, की आपल्याला एवढ्या इच्छा होत असतात, की हे चक्र सुरूच आहे. तो 84 लाख ते योनींचं सुरूच आहे. त्या संपतच नाहीयेत. की बाबा हां, आता कुठल्याच मनुष्याला कुठली इच्छा नाही. बास झालं. सगळी आध्यात्मिक धामात गेलीत. असं होतच नाही. कारण आपल्या अनादी आहेत. थांबतच नाहीये आमच्या इच्छा करायच्या आपण. हां, त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होत असतात. प्रकृतीच्या संपर्कात आलो की सत्व, रज आणि तम ह्याने बांधलो जातो आणि काही ना काहीतरी इच्छा करत राहतो आणि ह्या दिसते ह्याच्यामध्ये अडकून राहत राहतो. हं? माताजी घ्या पुढची स्लाईड. म्हणजे इथं ना इथपासनचे पुढचे श्लोक बघा, की आपल्याला हा पहिला प्रश्न असतो, की कृष्णाने ही जग का निर्माण केलं? हं. किंवा माझ्या आयुष्यात सुख आणि दुःख देवा तू म्हणजे दुःखच, देवा तू इतकी का पाठवतोस? माझ्याबरोबरच असं का करतोस? त्या कशातच भगवंतांचा काही संबंध नाही. उलट पुढे एक श्लोक आहे, खूप छान आहे, की ते वाट बघतायत, की आपण त्यांच्याकडे कधीतरी बघू. हां, तर ह्या कशाचंही कारण भगवंत नाहीत, आपण आहे. आता मागचा श्लोक तर कळला, की ह्या 84 लाख योनी, ही भौतिक जगत हे आपल्या इच्छांमुळे तयार झालेलं आहे. उलटे गीतेच्या माध्यमातून आणि कसंही आपल्याला सांगत असतात, की तुम्ही हे सगळं सोडा आणि माझ्याकडे या. हां, वाचा माताजी. कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हं. आता ना की आपण एखाद्याला म्हणतो ना, की असं करतोय तरी म्हणजे असं वागतोय तरी सगळं चांगलंच होतंय. मी एवढा चांगला आहे तरी असं होतंय. तर ही एकतर कर्माची गुंतागुंत फार गहन आहे. कृष्णच असं गहना कर्मणो गती. ती कधी काय फळं मिळतात हे कोणालाच कळत नाही. मग त्याच्यानंतर ना ह्या सगळ्याला कारणीभूत कोण आहे? प्रकृती आणि जीव. हां, हे बघा, की जीव या संसारातील विविध सुख-दुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. आपण प्रकृतीच्या ज्या गुणांच्या प्रभावाखाली असतो, त्याप्रमाणे तुम्ही इच्छा करता. बरेचदा आता आपण बघितलं, की नुसतं नॉन-व्हेजच खायचंय, तर भगवंत काय म्हणतात, मग तसं शरीर देतो. ताजं-ताजं शिकार करा, वाघ, सिंह, मांजर तसं शरीर घ्या आणि काय ते करा. अ, खूप खायचंय तर डुकराचं वगैरे असं. म्हणजे ह्याला कारणीभूत आपल्या इच्छा आहेत, भगवंत नाहीयेत. हं. आणि आपण कसं ते होतं माहिती आहे, आता मी समजा एक सिनेमा बघतेय आणि व्यवस्थित बघतेय आणि अर्धा होत आलाय किंवा अर्ध्याच्या पुढेपर्यंत गेलाय आणि हिरो विलनला मारतोय आणि माझी मैत्रीण आली आणि बसली माझ्या शेजारी 5-10 मिनिटं बघत आणि ती मला म्हणाली, "काय हे सगळं तू मारामारी बघतेस? तो बघ एक माणूस त्या दुसऱ्याला किती मारतोय." हां, तर आता ती 5च मिनिटापासून बघतीये. तिला काय वाटतंय, तो व्हिलन आहे, त्याने आधीचा पुरा पिक्चर सगळीकडे अन्याय केलाय आणि आता त्याला त्याची शिक्षा मिळते तोपर्यंत ही आली आणि हिला काय वाटतंय, की तो व्हिलनला कोणतरी माणूस मारतोय.
तिला आधीचं काय माहित नाही. तसे आपण असतो. आपल्याला आधीचं काही आणि ते कुणालाच माहित नसतं. तर आपल्याला आधीचं काय माहित नसतं आणि आपण इथे दुसऱ्यांना ब्लेम करत असतो. ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. तत्वतः ह्या आपल्याच कर्म, आपल्याच इच्छा आपल्याला हे होत असतं. मृग महाराजांचं बघितलं होतं तसं त्या वाटण्यांना येत असतात. सुख-दुःखांना कारणीभूत असतात. आपली इंद्रिय, आपल्या इच्छा. माताजी पुढची स्लाईड घ्या. इथे पण तेच आहे. वाचा माताजी. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सत्सद्योनिजन्मसु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण. मग जीवात्मा आहे ना, विविध म्हणजे भौतिक प्रकृतीच्या बरोबर मिळून ह्या अशा गोष्टी म्हणजे जी कर्म करत असतो त्याप्रमाणे बरं वाईट आणि विविध योनी त्याला प्राप्त होत असतात. ओके. माताजी घ्या पुढची. आता हे मागे सांगितलं तेच आहे इथे काय. हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवा. 23वा. वाचा माताजी. उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तरी या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, साक्षी तथा अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. हरे कृष्ण. तर आहे ना, आपल्या शरीरामध्ये एक दिव्य भोक्ता पण आहे. फक्त आत्मा आहे असं नाही. आत्म्याच्या शेजारी परमात्मा पण आहेत ना. आपण जीवात्मा कसे असतो बघा. तो एक पक्षी आहे. तुम्हाला 2 पक्षी दिसतायत. एकाने पंख असे पसरवलेला आहे बघा. तोंडात एक लाल रंगाचं फळ आहे त्याच्या. ते आपण आहोत. आणि तो जो शांतपणे बसलाय ना शेजारी, त्याचं लक्ष आहे बघा त्या पक्ष्यावर. त्याच्या शेजारीच काकाकुवा आहे बघा दुसरा. तो परमात्मा आहे आणि ते सगळ्याचे साक्षी आहेत. ते ना बघतायत की माताजी. हरे कृष्ण. आवाज येत नाही का? नाही येतोय. येतोय ना. हा तर आहे ना, हा जो पक्षी असतो ना, जो आपण आहे जीवात्मा, ते आपण कसे असतो माहित आहे, विषय फळ म्हणजे इंद्रिय सुखांच्या मागे धावत असतो. आता एका झाडावरचं शेजारचं फळ नाही हे खास लागलं नाही असं करतो, वरच्या फांदीवर जातो. मग वरच्या फांदीवर नाही, इथे तर फळच दिसत नाहीत. मग असं करतो, 2 झाडं सोडून पलीकडच्या झाडाला बघतो. मग तिकडे गेल्यावर हे जरा चांगली लागतायत. मग जरा वेगळ्या व्हरायटीची बघायला आणि थोडासा लांब जातो. असं करत ना फक्त आपण हेच करत असतो. इंद्रिय सुखांच्या मागे धावत असतो आणि तो परमात्मा आहे बघा. तो प्रत्येक ठिकाणी आपल्याबरोबर येत असतो आणि विचार करत असतो, की कधीतरी मन भरेल, पोट भरेल ह्याचं ही फळं खाऊन आणि हा माझ्याकडे वळून बघेल. आणि ना हे आपल्या हातात आहे. जर का आपण ते सगळ्याचे साक्षी आहेत आणि अनुमती पण. नाहीतर स्वातंत्र्य थोडंसं दिलेलंच आहे त्यांनी. ते दिलं नसतं तर मग कसं झालं असतं ना. त्यामुळे थोडं मर्यादित स्वरूपाचं स्वातंत्र्य दिलेलंच आहे आणि साक्षी तर ते सगळ्याचे आहेत. ते सगळं पाहत असतात. आणि जर का आपण ही विषय फळं खायचं सोडून त्यांच्याकडे एकदा मागे वळून पाहिलं आणि स्वतःचा हात त्यांच्या हातात दिला ना, तर परमात्मा तर तयारच आहेत हात हातात घेऊन आपला हात हातात घ्यायला. आणि मग ही जी मायेचं हे जे जग आहे ना, हे आपण नक्की व्यवस्थित पार करू शकू. हे आपल्या हातात आहे, की तुम्ही तुमचा हात कृष्णांच्या हातात द्यायचा आहे. ओके. पण आपण विषय फळं खाण्यात इतके गुंतलोय, की आपण पाहतच नाही, की आपल्या शेजारीच ते वाट बघतायत आपली. ते नेहमी आपल्या बरोबर असतात. एक फक्त क्षण आपल्या आयुष्यात आपण असा यायला पाहिजे, की आपण आपला ला भगवंतांशी जोडून घ्यायला हवं. लक्षात ठेवा सगळ्यांनी हा श्लोक. माताजी पुढची स्लाईड घ्या.
हरे कृष्ण. वाच. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण. एकदा आपण भगवंतांच्या हातात स्वतःला सोपवून दिलं ना, भगवंतांचं दास म्हणून स्वतःला जोडून घेतलं त्यांच्याशी, तर बघा म्हणजे तसं माणूस कधी करतो जेव्हा भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुण ह्याविषयी तो जाणतो. आपण उद्या जाणू आता ते. हां, तर त्याला निश्चितपणे भगवंत म्हणतायत मोक्षप्राप्ती होते. हां, मग त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी भगवंत किती हे आहेत बघा, करुणा सागर का म्हणतात. वर्तमान स्थिती तुमची आता गजेंद्र तर भर ह्याच्यात होता. म्हणजे मगरीने पाय धरलेला होता, युद्धच करत होता स्वतःला सोडायसाठी. हां, अशा ठिकाणी भगवंतांना हाक मारलं तर भगवंत गरुडावर बसून लगेच आले. इथे परीक्षित महाराज आहेत बघा ते. 7 दिवसाचं आयुष्य होतं. पण श्रेष्ठ भक्त होते. त्यांनी असा नाही विचार केला, की मी जीवन माझं वाढवू कसं? ह्या 7 दिवसांचा योग्य काय उपयोग आहे? त्याचा विचार केला. तर भागवतम श्रवण करणे होतं. तर मुलग्याचा राज्याभिषेक केला, मंत्र्यांना सगळं सांगितलं आणि ते स्वतःही स्थान सोडून कुठं आले ते हरिद्वारला आले आणि तिथे शुकदेव गोस्वामींकडून भागवतम ऐकून स्वतःची उन्नती करून घेतली. तर आपणही लक्षात ठेवायला हवं हां, की भगवंत इथे काय सांगतायत बघा, की आपण जर का कृष्णांशी स्वतःला जोडून घेतलो ना, तर ते तर आपल्याला मदत करणारच आहेत. ओके. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. हरे कृष्ण. हां, हे वेगवेगळे मार्ग आहेत. हां, तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही स्वीकारत असता, की काही जण ध्यानधारणा घेतात, काही ज्ञानाचा मार्ग शास्त्रांमध्ये शोधत असतात भगवंतांना. काही निष्काम कर्माचा किंवा कृष्ण भावना भावित कर्माचा मार्ग स्वीकारतात. ओके. हां. पण ध्येय हे कृष्णच असायला हवेत आणि हे सगळं करून आपण भगवंतांच्या सेवेशीच स्वतःला जोडून घ्यायचंय. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. ते बघा त्यांनी ना एक ते ध्यान करत होते तरी गोविंद रूपात भगवंतांचं करत होते. हं. हां, वाचा माता. हो, माताजी. हरे कृष्ण. आध्यात्मिक ज्ञानामध्ये निष्णात नसूनही इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करणारे अन्यही काही जण आहेत. प्रामाणिक व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात. हरे कृष्ण. बघा हे भगवंत किती करुणा सागर आहेत. ते म्हटलं ना, आता हे कपिल देव आहेत. भगवंतांचाच अवतार आहेत आणि त्यांच्या आई कोण होत्या? माता देव होती. हां, तर कपिल देवांकडून श्रवण करून स्वतःची उन्नती करून घेतली. म्हणजे इथे ना कसं आहे, की बाबा आधी काय माहीत नाहीये कृष्णान वगैरे विषयी आणि तुमचा एखादा मित्र घरी आला आणि तुम्ही म्हटलात, "मंदिरात जातोय, छान कार्यक्रम आहे, तू पण चल." तर ठीक आहे म्हटला. तो आधी म्हणेल पण कदाचित, "नाही सिनेमाला जाऊया, डिनर करूया बाहेर." तर तुम्ही म्हटलात, "नको चल माझ्याबरोबर मंदिरात चल." आला. हां आणि जोडला. त्याला तिथे छान वाटलं आणि तो कृष्णांशी जोडला तो आणि पुढं भक्तीमध्ये आला. तर कृष्ण काय म्हणतायत बघा, इतरांकडून ऐकून आलाय, तर आपण कदाचित म्हणू सुद्धा, "हां, हा कुठे भक्त होता, मित्राबरोबर आला." असं भगवंत म्हणत नाहीत. इतरांकडून ऐकून का असेना, आला ना माझ्याकडे तर माझा झालाय. हं. त्यालाही तेच फळ असणार आहे जे भक्तांना असतं. जोडला गेला ना कृष्णांशी, राहतोय ना त्या फ्लोमध्ये. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हे भरतर्षभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण. हरे कृष्ण. हां, आता आहे ना, इथे जे आहे ना, म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून निर्माण होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा इथे पहिला श्वास घेता आणि मग मायेच्या प्रभावाखाली आल्यावर ना, तुम्ही त्या प्रभावाखाली जी कर्म करत असता त्याप्रमाणे पुढचं सगळं निर्माण होत असतं. हं.
पण जे ज्ञानी आहेत ते जे मायेच्या पलीकडे पाहू शकतात ते मात्र बघा चराचरामध्ये भगवंतांना पाहत असतात. माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा माताजी. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्त यः पश्यति स पश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व देहांमध्ये जीवात्म्याला सोबत देणाऱ्या परमात्म्याला पाहणारा आणि नश्वर देहामधील आत्म्याचा तथा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही हे जाणणारा मनुष्य यथार्थ दृष्टीने पाहत असतो. हरे कृष्ण. यथार्थ म्हणजे काय, आपली गीता पण कशी आहे, ऍज इट इज, जशी आहे तशी. हा, मग ही यथार्थ दृष्टीने जसं आहे तसं तुम्ही काय बघताय, तर कृष्ण सांगतायत ही काय आहे दृष्टी, ज्ञानाची दृष्टी, की ना ते प्रत्येकाच्या शरीरातल्या परमात्म्याला पाहता तुम्ही. आणि त्याला म्हणायचं की तुमच्यामध्ये ज्ञानाची दृष्टी आलेली आहे, की तुम्ही चराचरामध्ये भगवंतांना पाहणं. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. ह्यालाच म्हणायचं की तुम्ही आहे तसं पाहू शकताय, ज्ञानाची दृष्टी आली आहे. तुम्हाला म्हटलं होतं बघा या 5व्या अध्यायात की हा श्लोक आपण पुन्हा पुन्हा गीतेमध्ये आठवत राहणार. हा, वाचा माताजी. हो माताजी. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, जेव्हा आता कृष्ण म्हणाले ना यथार्थ रूपाने पाहता, हे जे भगवंतांचे भक्त असतात, हा जे ह्या ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात ना, त्यांना भगवंत काय म्हणतायत बघा, त्यांना परमगती प्राप्त होते आणि मनामुळे अधोगती होत नाही. कसं आहे, तुमच्या मनात तुमचं मन तुमच्या नियंत्रणात असलं तर तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आहे ना. तेच मन जर का सतत तुम्हाला कृष्णाच्या स्मरणात ठेवते ना, सगळीकडे चराचरामध्ये परमात्मा दाखवते, तर ते मन त्यांची अधोगती करत नाही, उलट कृष्णांपर्यंत नेऊन पोचवतं. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीर सर्व कर्म करते आणि आत्मा अकर्ता आहे हे वास्तव पाहू शकणारा मनुष्य यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. आत्मा काय आणि परमात्मा काय हे नुसते पाहत असतात. आपली मन, बुद्धी आणि इंद्रिय ह्याद्वारे आपण आपले सगळं काय ते करत असतो. ते जे आहेत ते फक्त पाहत असतात की आणि आत्माला एकच धाम माहित आहे भगवंतांचं, तो फक्त वाट बघत असतो. ते शरीराच्या रथामध्ये बघितलंय ना की कधीतरी ह्या शरीराचा उपयोग आपण भगवंतांकडे जायसाठी करू. हा, ते ढवळाढवळ करत नाहीत. भगवंत पण तो मगासचा पक्षी आठवा, ते साक्षी आहेत सगळ्याचे. हा, पण ते तुमच्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही, नाहीतर मग माणसं भांडणार ना की तुम्ही आम्हाला कुठलं स्वातंत्र्यच दिलं नाही. हा, मोकळीक पूर्ण आहे आपल्याला त्यांच्याकडे जायची, पण ते सगळ्याचे साक्षी आहेत, ढवळाढवळ करत नाहीत. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. आकाश सर्वव्यापी असूनही आपल्या सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीरामध्ये लिप्त होत नाही. हरे कृष्ण. हा, आता बघा कसं आहे ना, तुम्ही कुठेही जा, आकाश आपल्याला असं दिसतंय, हे समोरच दिसतंय मला आकाश. हा, तर आता मी कुठेही कितीही उंचीवर गेली तरी आकाश मी टेकलंय आकाशाला असं होणार नाही ना, आकाश वरच जात राहतं. तसा जो आपला आत्मा आहे ना, तो आपल्या शरीरामध्ये कधी मिसळत नाही, तो सच्चित आनंद आहे, तो भगवंतांचा अंश आहे, शाश्वत ज्ञानमय आनंदमय, तो आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. ह्या भौतिक शरीरात मिसळत नाही तो. तुम्ही कधी स्कॅन करताना रक्त चेक करताना वगैरे तुम्हाला दिसलंय का की मला कुणाचा तरी आत्मा स्कॅन झाला, एक्सरे काढताना वगैरे? तो ह्या शरीरात मध्ये आत आहे, पण तो आपल्या ह्या भौतिक शरीरामध्ये मिसळत नाही कधी, तो सच्चित आनंदच राहतो. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड.
हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीरास प्रकाशित करतो. हरे कृष्ण. हा पण हा जो आत्मा आहे ना, तो आहे तोपर्यंतच आपलं हे शरीर प्रकाशमान आहे, की आपण हे चलन वलन करू शकतो. हे जे भौतिक जीवनातल्या कर्म वगैरे जे काय करतोय हे करू शकतो. त्याच्यामुळेच आपलं शरीर प्रकाशमान आहे. जर का तो नसला तर मग ह्याचा काही उपयोग नाही. हा म्हणजे असं समजू नका की तो नाहीये तर मग आमचं त्याच्याशिवाय पण चालेल. नाही, आत्मा आहे तोपर्यंतच सगळं आहे. हम्म. म्हणून तर जरासं त्याला वाटतं की भगवत धामात जावं, त्याच्यासाठी वापरण्यासाठी हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. जे ज्ञानचक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. हरे कृष्ण. मग जर का आपण ज्ञानाच्या दृष्टीने शरीर, आत्मा, परमात्मा ह्यांच्यामधला भेद ओळखला, त्यांच्याशी जोडून घेऊ शकलो, तो कृष्ण काय म्हणतायत बघा, ही जी भौतिक प्रकृती आहे ना, हे गुण सत्व रज तम हे भौतिक जगत ह्यापासनं मुक्त होण्याचा मार्ग पण आपल्याला आपोआप मिळणार जर का तुम्ही ज्ञानाच्या दृष्टीने बघितलात आणि भगवंतांची प्राप्ती पण होऊ शकते. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, तर झालेला हा आपला अध्याय अर्जुनाच्या 6 प्रश्नांनी सुरुवात झाली होती. मग कृष्णाने सांगितलं प्रकृती कोण, पुरुष कोण, क्षेत्र कोण, क्षेत्रज्ञ कोण, ज्ञान काय आणि ज्ञानाचं ध्येय काय हे आपण बघितलं. मग ती ज्ञान प्राप्त करायची एक पद्धत आहे ती बघितली. हा, मग ज्ञानाचं ध्येय काय असायला हवं ते बघितलं. मग कशी ही प्रकृतीच्या संपर्कात आल्यावर काय काय होतं ते पण बघितलं आपण की आपल्या जीवनात येणारी सुख दुःख ही 84 लाख योनी हे सगळं त्याच्यामुळे होत असतं. आणि ज्ञानाच्या दृष्टीविषयीचे हे शेवटचे श्लोक पण बघितले की ती दृष्टी आपल्यामध्ये यायला हवी. हा, ओके, झालाय आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता, मोठा अध्याय आहे आणि तुम्हाला काय प्रश्न असले तर विचारा. इंग्लिश वाले येतील आता. हरे कृष्ण सर्वांना. हरे कृष्ण मॅडम. हा. आत- आत्म्याचं काम काय आपल्या शरीरामध्ये आणि आत्म्याला आनंद कधी होतो हा की कोणतं दुसऱ्या कार्य अध्यायात केल्यावर आनंद होईल असं? दुसऱ्या हरि अध्यायातच आपण